आज शेअर बाजार खुला झाला तोच मुळात नकारात्मक स्थितीमध्ये। सर्वत्र लाल रंग पूर्ण बाजारात पाहायला मिळत होता। आजचा दिवस मुख्यतः ब्लॅक मंडे म्हणून नोंदवला जाईल, कारण शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजार गडगडताना पाहायला मिळाले आणि सगळ्यांनी येता सोमवार म्हणजे आजचा दिवस हा मुख्यतः ब्लॅक मंडे असेल असं भाकीत वर्तवलं। पण हे भाकीत का वर्तवलं गेलं, यामागची कारण काय होती? तर अमेरिकन अर्थव्यवस्थेमध्ये मंदीचं सावट आहे आणि अमेरिकन अर्थव्यवस्थेमध्ये मंदी येईल अशा स्वरूपाचं चित्र तयार झालं। हे चित्र का तयार झालं? तर तिथला फेड म्हणजे फेडरल रिझर्व्ह, जशी आपल्याकडे आरबीआय असते तशी अमेरिकेमध्ये फेडरल रिझर्व्ह ही सर्वात मोठी अशी बँकिंग व्यवस्था सांभाळणारी राष्ट्रीयकृत बँक आहे अमेरिकेची। या बँकेनं बेरोजगारीचा डेटा जाहीर केला, आकडेवारी जाहीर केली। बेरोजगारीची आकडेवारी ही जर वर्षाच्या एकूण 12 महिन्याच्या सरासरीच्या 0.5% म्हणजे 0.5% जास्त असेल तर याचा अर्थ येत्या काळात मंदी येणार असा मानला जातो। मुळात सॅम फॉर्म्युला अंतर्गत हे भाकीत वर्तवलं जातं। सॅम नावाच्या फेड रिझर्व्हमध्ये काम करणाऱ्या एका महिलेनं हा फॉर्म्युला शोधला होता। तिच्यामध्ये ज्या वेळी मंदी आली त्यावेळी अमेरिकेमध्ये बेरोजगारीचा दर हा सरासरीच्या 0.5% पेक्षा जास्त राहिला आणि त्यातून मग येणारी बेरोजगारी आणि त्यातून तयार झालेली आर्थिक मंदी ही अमेरिकन बाजारपेठेत पाहायला मिळाली असं भवितव्य वर्तवण्यात आलंय। त्यातूनच अमेरिका मंदीच्या छायेत आहे असं चित्र तयार झालं आणि मग एक भीतीचं वातावरण पसरलं। या भीतीतून लोकांनी शेअर मार्केटमधून पैसा काढून घ्यायला सुरुवात केली। इतकंच नाही तर भारतीय अर्थव्यवस्थेतून शुक्रवारी मुख्यतः बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि NSE मधून जे FIIs आहेत, जे परकीय गुंतवणूकदार आहेत, या परकीय गुंतवणूकदारांनी साधारण 3,500 कोटी रुपये हे एका दिवसामध्ये काढून घेतले। त्याचा थेट परिणाम हा भूमिकेवर झाला आणि सर्वसामान्यांना आता बाजार गडगडणार अशा स्वरूपाचं चित्र तयार होताना पाहायला मिळालं। त्यातून ब्लॅक मंडे वर मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली आणि याचा थेट परिणाम भारतीय बाजारात पाहायला मिळाला। बाजार मोठ्या प्रमाणावर गडगडले, पण किती? तर 3 ते 3.5% पर्यंतचं हे करेक्शन आहे। बाजार जर 80,000 पर्यंत वाढला असेल, निर्देशांक 80,000 गेला असेल तर तो थोडाफार कमी होणार हे निश्चितच होतं। त्यामुळे भारतीय गुंतवणूकदारांनी याकडे करेक्शन अशा स्वरूपात बघितलं आणि पुन्हा काही प्रमाणावर गुंतवणूक जी आहे ती बाजारात पाहायला मिळाली। त्यातून काहीसा बाजार सावरला, मात्र तो पूर्णतः सावरू शकला नाही। येत्या काळामध्ये भारतीय गुंतवणूकदार जे देशांतर्गत गुंतवणूकदार आहे त्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे आणि गुंतवणूक मोठी असल्यामुळे भारतीय बाजारात मात्र खूप मोठ्या प्रमाणावर पडझड होईल अशी शक्यता दिसत नाही। सोमवारी जरी बाजार गडगडले असले तरी मंगळवार बुधवारी बाजार हळूहळू सावरताना पाहायला मिळतील आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजाराचा परिणाम काहीसा सोमवारी दिसला असला तरी तो दीर्घकालीन दिसेल असं नाही। मात्र बाजारावर भीतीचं सावट आहे। भीती ही मुळात मंदीची छाया आहे यातून निर्माण केली गेलेली आहे आणि त्यामुळे आजचा जर बाजार गडगडला तर तो आर्थिक विकास दर किंवा अर्थव्यवस्थेवर समोरच्या अडचणी यामुळे कोसळला असं म्हणता येणार नाही। आंतरराष्ट्रीय पातळीवर जर विविध देशांच्या GDP वर आपण नजर टाकली तर GDP हे स्थिर दिसत आहे। भारताचा आर्थिक विकास दरही योग्य पद्धतीने पुढे सरकताना पाहायला मिळतोय। त्यामुळे आर्थिक मंदी भारतात तरी येईल किंवा तातडीनं जागतिक पातळीवर येईल असं चित्र नाही। मात्र भीती ही खूप मोठ्या प्रमाणावर पसरवली जाते आणि भीतीतून बाजारामध्ये मंदी पाहायला मिळते। ती फक्त आजपुरतीच होती असं म्हणाल काही हरकत नाही, कारण या आठवड्यात बाजार पुन्हा एकदा उसळी घेईल आणि भारतीय गुंतवणूकदार हे आणखी जोमानं पैसा लावतील अशा स्वरूपाचे चित्र पाहायला मिळते। धन्यवाद। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।